सलग 2 दिवस झालेल्या पावसानंतर पुणे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। अनेक रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांमध्ये पाणी साचलंय आणि अशाच रस्त्यातून पुणेकरांना त्यांची वाट शोधावी लागते। या रस्त्यांवर कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च केले जातात, मात्र तरी सुद्धा या खड्ड्यातून पुणेकरांची काही मुक्तता होत नाही। जर शहराच्या मध्यवर्ती शिवाजीनगर, आपटे रोड, डेक्कन या भागात अशी अवस्था असेल तर शहराच्या इतर भागांमध्ये काय अवस्था असेल असा प्रश्न मात्र नक्की पडतो। पुणे शहरात सलग 2 दिवस झालेल्या पावसानंतर रस्त्यांची काय अवस्था आहे हे मी तुम्हाला दाखवतोय। आता मी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात शिवाजीनगर परिसरात आहे। इथे जर आपण बघितलं तर रस्त्यांची अशी अवस्था झाली आहे, मोठे मोठे खड्डे झालेत, अनेक ठिकाणी पाणी साचलेलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि पुणेकर अशाच रस्त्यातून कुठेतरी वाट काढण्याचा प्रयत्न करतायत। इथे कार चालक आलेले। सर, तुम्ही दररोज इथून येता, काय अवस्था आहे रस्त्यांची? अतिशय खराब अवस्था आहे। फक्त पैसे गोळा केले जातात, टॅक्स गोळा केले जातात, त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही। कुठलाही कॉर्पोरेटर इकडे बघत नाही, कुठलाही आमदार बघत नाही। काय परिस्थिती याच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये। आंधळं दळतण कुत्रं पीठ खाता अशी परिस्थिती आहे। आता मी रस्ता दाखवतो तुम्हाला। अर्थात संपूर्ण खडी बाहेर आलेली आहे, अशी ही अवस्था आहे। आता जे डांबर कुठे आहे असा प्रश्न या ठिकाणी पडतो। मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, पाणी साचलेलं आहे। नक्की पुणे शहराला स्मार्ट सिटी म्हणायचं का? कारण दरवर्षी कोट्यवधी रुपये पुणे शहरातील या रस्त्यांवर या ठिकाणी खर्च केले जातात। काही ऍप तयार करण्यात आलेले आहेत, ज्या माध्यमातून 48 तासात रस्ते रिपेअर करू, दुरुस्त करू, असं देखील या ठिकाणी आश्वासन दिले गेलेलं आहे। नक्की आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट, मुंबईत काल पुन्हा